इस युद्ध का असर पूरे देश में महसूस किया जा रहा है। कुछ स्थानों पर लोग पेट्रोल खरीदने के लिए लंबी कतारों में खड़े देखे गए। सरकार और प्रशासन के माध्यम से बार बार अपील की जा रही है कि गैस हांडी की कोई कमी नहीं है और नागरिकों को एजेंसी के सामने भीड़ लगाने की कोई आवश्यकता नहीं है। घर में एक गैस स्टेशन भी उपलब्ध कराया जाएगा, लेकिन हकीकत कुछ और ही नजर आ रही है। चोपड़ा शहर में बड़ी संख्या में महिलाओं, पुरुषों और बुजुर्गों को गैस एजेंसी के सामने बुकिंग करने और गैस हांडी लेने के लिए भीड़ लगाते देखा जाता है। ऐसा देखा जा रहा है कि हेलीकॉप्टर आपूर्ति विभाग के अधिकारी स्थिति का निरीक्षण करने के लिए मौजूद नहीं है। नागरिकों की शिकायत है कि बुजुर्गों के परेशान होने पर भी संबंधित अधिकारी कार्यालय से बाहर नहीं निकलते हैं। इस बीच गैस एजेंसी के प्रबंधक रितेश महाजन ने कहा कि बुक किए गए गैस सिलेंडर घर पर पहुंचाए जा रहे हैं। हालांकि बड़ी संख्या में नागरिक जिनका मोबाइल पंजीकरण नहीं हुआ है या केवाईसी अधूरा है, वे एजेंसी के सामने भीड़ लगा रहे हैं। सकाळी 5 वाजता आता 7 वाजेपर्यंत। अच्छा, अंडी मिळत नाही का? नाही, आता घरपोच मिळणार आहे। अंडी घरपोच मिळणार आहे सांगितलं जातं, आता मिळत नाही का? हां, पण आता मिळते का घरपोच? रांगेत उभं राहावं लागतंय। अच्छा, कुठून आले? वाडकीहून। अच्छा, किती वाजेपर्यंत थांबणार आता इथं? आता नंबर लागेल, केवायसीचा नंबर काय ते मोबाईल नंबर टाकला येतं का? चालली जाईल मग घरी। हां, मग अंडी कधी भेटेल? अंडी घरपोच सांगता येते आता काय। अच्छा, ठीक आहे। प्रशासन म्हणतंय की आता घरपोच अंडी मिळणार आहे, मग आपण रांगेत का उभे आहेत? 3 दिवसापासून येतोय, अजूनही मला घरपोच मिळाली नाही। तिथं आदल्या दिवशी बघितलं तर रांगलं होती, घरपोच मिळेल म्हणजे। आज आलो तर परत रांग लागून गेली, काय करायचं ते समजायला मार्ग नाही। म्हणजे आता खोटं कोण बोलत आहे? समजायला मार्ग नाही। मला तर एजन्सीवाले उलटू बनवतात आम्हाला। घरपोच म्हणजे माणसं नवून नकानामध्ये फिरायचं, त्यांच्या मागे मागे फिरायचं, ऑनलाईन बुक करून 10 दिवसापर्यंत पैसे द्यायचे त्यांना आणि याचे हाल करून घ्यायचे। ते समजायला मार्ग नाही। शासनाने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे। शासनाचं दुर्लक्षमुळे सर्व होतं। इथचा सिलेंडर संपला आहे का घरी? घरी सिलेंडर नाही, गॅस नाही, ते घरीवर चालू आहे। इलेक्ट्रिक बिल एवढं मोठं भरावं। घरपोच अंडीचं सुरू झालेलं आहे आणि बुकिंग बिंग व्यवस्थित होते, तरी एजन्सीच्या समोर रांगा काय आहे, तर काय अडचणी आहेत? आता माननीय जिल्हा पुरवठा अधिकारीच्या आदेशानुसार सर्वांना घरपोच सिलेंडर मिळणार आहे। तरी आम्ही लोकांनाही सर्वांना आवाहन केलेले आहे की एजन्सीला येऊन गर्दी करू नये, सर्वांना घरपोच सिलेंडर मिळेल, सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करून घेणे। त्यानंतर हे बाकी लोकांचे मोबाईल नंबर अपडेट नाही आहे, केवायसी नाही आहे, म्हणून हे लोक इथे येऊन गर्दी करत आहेत। बाकीचं आपलं आता जसं गाड्या येतील त्या प्रतीक्षा यादीप्रमाणे सर्वांना घरपोच सिलेंडर देईल। अंड्यांचे काही शॉर्टेज आहे का? शॉर्टेज थोडंसं हे 2-3 दिवसापासून गाड्या उशिरा येत आहे। 2-3 दिवसात एक गाडी येते, त्यामुळे थोडंसं 2-4 दिवस अजून ग्राहकांना त्रास होईल। नंतर जेवढं लवकर आम्हाला ते सॉल्व्ह करता येईल तेवढं लवकर लोकांनाही आम्हाला लवकर घरपोच देण्यात येईल। करण्याकरता काउंटर वाढवले पाहिजे, विनाकारण गर्दी होते इथे। नाही, मग आता घरपोच प्रशासन घरपोच करता नोंद घेता येते, त्याच्याकरता काउंटर वाढवले पाहिजे त्यांनी। फक्त नोंद घेत आहे घरपोच साठी? अंड्या मिळणार नाही, त्या घरपोच देणार आहे, नोंदणी करता काउंटर वाढवले पाहिजे त्यांनी। बुकिंग देखील ऑनलाईन होते ना? बुकिंग ऑनलाईन केलेलं आहे 7 तारखेचं, अजून नंबर येत नाही नोंद करायला। मग आता इथं फक्त बुकिंग करताय? बुकिंग करता लाईन येईल, मग बुकिंग झाल्यानंतर मग घरपोच देतील? त्याला किती कालावधी? अजून 30 तारखेपर्यंतच बुकिंगच्या अंड्या देत आहे म्हणे आम्ही। अच्छा, मग आता तुम्ही आले तर तुम्हाला कधी मिळेल? हे आता त्यांच्यावर आहे ना, घरपोच मिळेल एवढं सांगता येते, तारीख काय सांगू आम्ही? बरोबर। लावत नाही म्हणजे जेंट्स आणि लेडीज एकत्र आहे? मग आम्हाला सिंगल लेडीजची लाईन पाहिजे फक्त। काय त्रास? मध्ये घुसून येतात कारण की जेंट्सच एकत्र नाही करता। काय त्रास होतोय तुम्हाला अंडी घेण्यासाठी? त्रास घेण्यासाठी म्हणजे कागदपत्रच लवकर हे करत नाही सर। मी 2-3 दिवसापासून मी फिरते, 2-3 दिवसापासून यांनी माझं नवीन कार्ड बनवलेलं नाहीये। अच्छा, किती वाजेपासून? नाव बदल करायचंय सर, मी 7 वाजेपासून आलेली आहे। आणि अंडी कधी मिळणार मग तुम्हाला? आता सर माझं नावच चेंज झालेलं नाही, तुम्हाला हंडी मिळणार कसं काय? नाव बदलण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय?
हा लाईनीत उभे राहा. मी स्टॅम्प वगैरे कचेरीमध्ये जाऊन तहसीलचा शिक्का घेऊन मी यांना कागदपत्र जमा केलेले तर तुम्हाला कार्ड भेटत नाही.